मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भिसे कुटुंबियांनी भेट घेतलेली आहे। सोबत आमदार अमित गोरके हे देखील होते। आमदार सर, काय नक्की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, काय तुम्ही त्यांना सांगितलं? माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटलो आणि भिसे परिवारातले सगळे सदस्य त्या ठिकाणी होते। ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी जे सदस्य होते ते सदस्य इथं आले होते आणि साहेबांनी इत्थंभूत सगळी माहिती विचारली, जाणून घेतली, सगळे पेपर्स चेक केले। ज्या पद्धतीने तो अहवाल आला, तो अहवालामध्ये अनेक गोष्टी या चुकीच्या आहेत, त्याही आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि खास करून डॉक्टर घैसास यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या माध्यमातून काय चुका झाल्यात आणि त्यांच्या बोलण्याची पद्धत आणि एक ह्युमॅनिटी म्हणून वागण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे, हेही आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। आज मंगेशकर हॉस्पिटलकडून एक नवं प्रसिद्धीपत्रक समोर ठेवण्यात आलं आणि त्यामध्ये असं म्हटलं गेलं की आम्ही आता अनामत रक्कम घेणार नाही किंवा डिपॉझिट आधी घेणार नाही। तर या तुमच्या प्रकरणाबाबत नक्की काय घडलं होतं? नाही, एक्झॅक्टली की त्यांनी थोडक्यात आजचा विषय हा जनतेसाठी चांगला आहे, पण त्यांनी कबूल केले की आम्ही अनामत रक्कम मागितली होती म्हणून। कारण आज त्यांनी 10 लाख रुपये 20 लाख रुपये भरा आणि 10 लाख ताबडतोब भरा याची रिसिटही आम्हाला दिली होती। ती रिसिटही आम्ही साहेबांना दाखवली आणि याच्या आधीच्या ज्या ट्रीटमेंट्स त्या ठिकाणी झालेल्या होत्या सुशांतच्या वाईफच्या, त्याही आम्ही त्यांना सगळ्या पावत्या दाखवल्या। एवढ्यात अपॉइंटमेंट दिली गेली होती, त्या अपॉइंटमेंटची रिसिटही आम्ही त्या ठिकाणी साहेबांना दाखवली। थोडक्यात आत्ता त्यांनी कबूल केलं आणि याच्यापुढे ते काळजी घेतील, कुणाकडनं डिपॉझिट घेणार नाही, हे त्यांनी तर आज जाहीरच केलं। अच्छा, जी चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे, तर त्या चौकशी समितीचा अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होणार नाही हा कायदा सांगतो। तर तुम्हाला कधीपर्यंत अपेक्षित आहे या समितीचा अहवाल, त्याबद्दल काही तुम्हाला माहिती आहे का? माननीय मुख्यमंत्री साहेबांचं मी खऱ्या अर्थाने आभार मानेल, त्यांनी तातडीने ही समिती गठीत केली। फक्त समिती गठीत केली नाही तर आज ती समिती पुण्यात आली आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्या समितीबरोबर एक बैठक होऊन अलंकार पोलीस चौकीतही ती समिती जाणार आहे आणि त्या ठिकाणीही भिसे परिवार व इतर परिवार त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। त्यामुळे खूप फास्ट ॲक्शन्स यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली, त्यामुळे मी त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो। धन्यवाद। तर या समितीचा अहवाल खरं तर अपेक्षित आहे लवकरात लवकर आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने गोष्टी रेकॉर्डवरती ज्या येतील त्याच पुढे कारवाईसाठी स्वीकारल्या जातील। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।